छत्रपती संभाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाला आता नवं वळण मिळाले। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बच्चू कडू यांच्यावर तीव्र शब्दात टीका करत इतिहासातील महापुरुषांबाबत बोलताना प्रत्येकानं भान राखणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलंय। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे योगदान, त्याग आणि बलिदान यांचा सन्मान राखला पाहिजे। केवळ अपूर्ण माहिती किंवा द्वेषातून इतिहासावर भाष्य करणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केलंय। नाही तर त्यांनी हे बघा, आज कशा करता जमलंय, कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही। प्रत्येकाचे विचार असतात, काय त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत असतात। त्या मला काय त्याच्याबद्दल मला काय त्याचं काय स्पष्टीकरण द्यायचं नाही। लोकांना माहीत आहे, उगीच द्वेषापोटी एखादं ते वक्तव्य करणं वेतनदारी, संभाजी महाराजांनी जर वेतनदारीसाठी केलं असतं तर आज संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर मला सांगा ना, कुठली वेतनदारी? आज संपूर्ण त्यांचा एवढा छळ करण्यात आला। हे माणसांनी सुद्धा कोणी असू दे, XYZ कोणी पण असू दे, बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतो आहे। आज त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जेवढं योगदान आहे तेवढंच संभाजी महाराजांचं देखील आहे। आज मला सांगा ना, ते संपूर्ण शरीराचे हाल करून त्यांचं संपूर्ण, आणि वेतनदारीसाठी जर कोण म्हणत असेल तर काय दुर्दैवी बाब आहे। सातारा शहराच्या विकासात महत्त्वाचा टप्पा गाठत नगरपालिकेची नवी आधुनिक आणि भव्य प्रशासकीय इमारत पूर्ण झाली। जुनी इमारत अपुरी पडत असल्याने अनेक वर्षांपासून नवीन इमारतीची मागणी होती, जी आता पूर्णत्वास आली। लोकसहभाग, नगरसेवकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प साकार झाला। मान्यवरांनी पाहणी दरम्यान समाधान व्यक्त करत शहराच्या वाढत्या गरजांसाठी ही इमारत उपयुक्त ठरेल असं मत मांडले। लवकरच या इमारतीचं उद्घाटन करून ती नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। या दिनानिमित्त आज सातारा नगर परिषदेची ही जी नूतन वास्तू होती, या वास्तूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण लागवड करावी असा मानस सर्वांचाच होता। त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या नवीन वास्तूमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या ठिकाणी काही वृक्षांचं रोपण आपण केलेलं आहे, जेणेकरून भविष्य काळात ही ज्यावेळेस बिल्डिंगमध्ये नागरिक येतील त्यांना सावलीची व्यवस्था असेल, त्याचबरोबर इथं ग्रीनरी चांगल्या स्वरूपात डेव्हलप व्हावी ही महाराजांचा मनोदय होता। म्हणून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे। जस्ट त्याच्यासाठी महाराज वृक्षारोपणासाठी आले होते। जाता जाता बिल्डिंगला व्हिजिट दिली। बिल्डिंगचं बरंचसं काम संपलेलं आहे। आता थोडंसं काम राहिलेलं आहे, 1.5 महिन्यामध्ये काम ते संपेल आणि त्याच्यानंतर बिल्डिंग लोकार्पण सोहळा लवकरच आपण करणार आहोत। महाराज, आपण पाहणी केली आहे, स्वप्नपूर्ती आपली होती, काय सांगाल महाराज? इमारतीची उभा राहिली आहे, काय सांगणार म्हणजे आता आजपर्यंत आम्ही जे काय सातारा शहरातल्या सगळ्या संपूर्ण नागरिकांना जी वचनं दिली, कचऱ्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, घरकुलांच्या बाबतीत असेल, आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले। पण जी जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वातावरण व्हायची नागरिकांची, कुठं जायचं काय नाही। आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत होतो, जागा कुठं आपल्याला मिळेल, आणि नेमकी म्हणलं की ऐन मोकळी सेंट्रल अशा ठिकाणची अशी जागा ही माननीय बाबासाहेब कल्याणींची आहे। खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढं थोडंच आहे। कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना, तिच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती, समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन कुठून आणायचं, हुडकोकडनं का इकडनं का कुठून, ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो, बाबा कल्याण आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही, म्हणजे तुमच्या वडिलांचे ते खास मित्र होतेच, पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच, म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला। आणि मग मी पण त्याच्यात आम्ही सगळे तरी मला ते हळूच खालनं असं चिमटा काढून किंमत काय आहे, म्हणजे काय नाही म्हणलं, काय म्हणाले
तिने तुम्हाला उद्या खरेदीपत्र करून टाका, 1 रुपयासुद्धा मला नको. आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको हा त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे. की मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र आहे. आज त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात म्हणजे त्या वडिलांनी जेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला तर त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे सातारनं दिले आणि त्यांचं कुठंतरी त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल ते म्हणजे आमच्या वडिलांचं तेवढंच तिथं स्मारक म्हणलं म्हणलं तर इथं काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही, ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. कारण तरी म्हणजे आता पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे, जिल्हा परिषद मोठी वाटते, पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषदसुद्धा एवढी छोटी म्हणजे त्यांची इमारत तर पाहिली ही एवढी म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि अनेक जे काही त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी इकडं जा तिकडं जा अधिकारी वर्ग असेल जे असतील ते असतील यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका हे सगळ्यांच्या पाठपुरावामुळं आधी भव्य दिव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्यात काम पूर्ण होईल. कारण त्याचं एक चांगल्या प्रकारे आम्ही बाबा त्यांच्या हस्तेच आम्ही त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन घेणार आहोत. आणि एक चांगलं एक म्हणजे साताऱ्याच्या वैभवात एक भर पडली असं म्हणलं तर गाव अवघड ठरणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय एक संपूर्ण सर्व नगरसेवक सगळ्या नगरसेविका त्यावेळेसच्या सगळ्यांना